नमस्कार मित्रांनो, तर आज आपण कुरुल या गावी आलेलो आहे। तर कुरुल गावात बलसूरची मानाची कावड आली आहे। आज तिथले काटकर आहेत संभाजी बिराजदार यांची आज आपण मुलाखत घेऊ। तर दाखवू कॅमेरामॅन, चला तिकडे मुलाखत घ्यायला। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे, हे बघू शकता बलसूरची मानाची कावड आणि अख्ख्या शिखर शिंगणापूरमध्ये कळसाची एकच आणि पूर्ण शिखर शिंगणापूरमध्ये अनवाणी बिगर पायाची चालणारी कावड एकमेव एकच आहे। तर ह्याची परंपरा आणि कशी आहे काय आपण यांना इथल्या काटकराला यांच्याविषयी माहिती पूर्ण विचारू। तर दादा, आपण कुठून आलात? बलसूर तालुका उमरगा जिल्हा धाराशिव। हा, जिल्हा धाराशिव। तर आपल्या कावडीची वैशिष्ट्य दोन शब्दामध्ये आपण तुम्ही सांगू शकता? कावडीची वैशिष्ट्य म्हणजे बऱ्याच पुढे या. वर्षापासून परंपरा 100 वर्षापेक्षा जास्त जास्त झाली दिवसापासून परंपरा आहे। परंपरा, हा, गुढीपाडव्या दिवशी याची स्थापना स्थापना असते। हा, आणि पूर्ण शिंगणापूरच्या यात्रेत कळसाची आणि बगर चप्पलच्या अनवाणी कावड एवढी एकमेव कावड आहे। हा। मग आपण वारी येता आता पूर्ण चालत करता का? हा, पूर्ण चालत पायीवारी। पायी वारी येता आता पूर्ण चालत होती। आपल्या कावडीचे बघू शकता, शिखर शिंगणापूरमध्ये एकमेव मानाची कावड समजली जाणारी एकच आणि अख्ख्या शिखर शिंगणापूरमध्ये ज्या मोजक्या कावडीपैकी अशी एकच कावड आहे की जी येता जाता पायी वारी करते। तर अजून काय वैशिष्ट्य कावडीशी दादा आपलं? वैशिष्ट्य काय, जवळपास 600 किलोमीटर रनिंग होते हा, येतात 600। हा. तर आपल्या सोबत किती शिवभक्त राहतात? जाताना जवळपास 250-300 लोक राहतात। 250 येताना। येताना बरोबर. 50-60 लोक राहतात। मग आपण येताना माणसाची काय व्यवस्था, गैरसोय काय होणी, जेवण जेवण कसं कसं आपल्यासोबत? जागी जागी ठिकाण ठरलेले आहेत अगोदरपासून परंपरेनुसार। ते स्वयंपाक करून वाट बघतात, आल्यानंतर तिथं निवड दामून कावडीला आरती करून मग प्रसाद वाटप केला जातो। तर धन्यवाद दादा, आपण आम्हाला छान माहिती दिली। तर बघू शकता कॅमेरामॅन, सगळ्याला पूर्ण आपला व्हिडिओ जरूर दाखवा। तर या कावडीचे वैशिष्ट्य महात्म्य कसं आहे, तर जाताना शिखर शिंगणापुरात 200-250 लोक, येताना कमीत कमी 70-80 लोक राहतात। तर अशा कावडीचे महात्म्य आपल्याला जरूर पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध करा।